बोल. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोशमेट्स. आज आहे 2 जानेवारी 2026. तर या वर्षीचा आमचा हा पहिला ब्लॉग आहे आणि माझा माईक पण चालू आहे. आय गेस हिरवी लाईट तर दिसते मला. सो आज आम्ही इथे बनवत आहोत सकाळचा नाश्ता, ज्याच्यामध्ये मी बनवत आहे चपाती, सीमा बनवते टमॅटोची भाजी आणि इकडे माझा बनतोय काढा. सो हे आमचं असं आहे सध्या तरी. आणि माझं पीठ जरा फसलंय असं मला वाटतं आज पहिल्यांदा. थांब एक मिनिट मला बघू दे. थोडंसं पातळ झालंय. हां, थोडंसं पातळ झालंय. त्याला आता थोडंसं पीठ लावून आता मी नॉर्मल करायचा प्रयत्न करतोय. जे की होत नाहीये का? थोडंसं स्ट्रगल असणार आहे जरा. आणि आता हे आता थोडं अडकलेलं आहे. थोडं मी सध्या बिझी आहे याच्यामध्ये. तोपर्यंत सीमा तुम्हाला सांगेलच काय आज प्लॅन आहे. मी दिसते याच्यामध्ये बघ बरं. हो, दिसते ना. गुड मॉर्निंग. आज आहे जसं की त्याने सांगितलं 2 तारीख आणि आता आम्ही विचार केलाय की जसं जमेल तसं ब्लॉग करायचा. एवढं काही सुचत नाही पण ठीक आहे. आता काढा जो आहे ना हा ह्याच्यामुळेच बनवतोय बेसिकली. आणि मी थोडा लो साऊंड करत असेल पण जरा माईक आहे सो लो म्हणजे की असं हाय एनर्जी नाही, असं जरा लो. कारण का थोडं आजारी असल्यामुळे थोडंसं एनर्जी थोडं आजारी नाही असतो, फक्त कफ आहे. लगेच आजारी म्हणतोयस? एवढं चांगलं तर करतोयस आणि आजारी कसा काय रे? आजार म्हणजे थोडं आतून आजार पण आहे रे. आतून आहे का? हा ह्याच्या आमचं ना रेझोल्युशन होतं, संकल्प होता की आज आम्ही लवकर उठून ना म्हणजे वॉकला जाऊ आणि असं करू. आणि ह्याने मला काल ना सांगून ठेवलं की काही केलंस तरी पण तुला मला उठवायचं आहे. जर तू मला नाही उठवलंस तर ते तुझं फेलियर आहे. तर मी खूप ट्राय केलं उठवायचं. हा नाही उठला, मी पण झोपून गेले है ना. फेलियर तर तुझंच आहे ना शेवटी. मी बोललो होतो मग मी जर उठलो नाही तर माझा फेलियर नाही तर तुझाच फेलियर असणार. अरे पण असं कसं यार, इथे मी उलटा पकडला यार. तू थोडा वेळ मला वाटतं उलटा दिसशील आणि परत हे असं पकडताना थोडंसं, पण ठीक आहे. तर ना काय माहिती का की आजचा प्लॅन म्हणजे असं काही नाही आहे, पण आम्ही विचार केला आहे की रोजचे असेच आमचे जे मुवमेंट असतील ते आम्ही रेकॉर्ड करू. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एकच मिनिट हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रोज काही ना काही आमचं एक्सपेरिमेंट चालू असतात जेवणाबद्दलचे. कारण की मला एवढं येत नाही. ह्याला परत मी उलटा पकडलंय का? आय गेस नाही. हां, तुला येतं सगळं जेवण बनवता? नाही अजून तरी झालं हे प्रयत्न सुरू आहेत. आता अडकलंय माझ्या हातामध्ये. ते ऍक्च्युली पीठ लावून काढायचं असतं. आता मला कंटाळा आला. पहिल्याच वेळेस कंटाळा आला. सकाळचं पहिलं काम आणि त्याच्यात कंटाळा आलाय. कंटाळा म्हणजे असं एनर्जी थोडी डाऊन आहे. कारण का परत मी सांगितलं आजारी असल्यामुळे थोडंसं कणकण. आणि कालचं जेवण आम्ही खूप लवकर केलं होतं त्याच्यामुळे पण ते पण आहे. बरोबर आहे. मग आता मला वाटतं की तू ना आंघोळ करून घे. मी पटापट करते चपाती. काय तरी चाललं इकडे. ही आहे काढा काय जेवलं म्हणजे आंघोळी नंतर प्यायचंय का? हा, ते बेटर राहील तुला आंघोळी नंतर पिलंस तर. कारण की आता मग पिऊन थोडंसं बसते ना. आत्ताच मी ना ब्लॉग काढला. थोडासा एवढा उलटा होतोय ना, म्हटलं हेच बेटर आहे. संकेत काय करतो? तर आज काय आहे माहिती आहे का, मी सांगते की मला ना ऑलमोस्ट 8 दिवस सुट्ट्या होत्या. हां, तर त्या 8 दिवस सुट्ट्यांमध्ये मी उदयपूर ट्रिपबद्दल सांगू का तुम्हाला, जी खूप हॉरेबल आणि विचित्र होती. माझ्या एकटीची सोलो. ठीक आहे. तर काय झालं की मी उदयपूरला गेले. एकच मिनिट. काय झालं, उदयपूर ट्रिपला मी गेले सोलो. हां का, खूप मी विचार केला, मस्त मी जाईन
असं करेन तसं करेन एक्सेट्रा एक्सेट्रा. 25 ते 1पर्यंत मला सुट्ट्या होत्या आणि त्यानुसार मी प्लॅन केला होता की 25ला मी निघेन आणि 26ला मी पोहोचेन. गॅस लागला पण तवाच नाही. बापरे, असे आवाज तर माईकमध्ये जास्त येत असते दादा. बाहेरचा आवाज नको आहे आपल्याला. आपण लगेच खिडकी लावून घेऊया. जर मी ही खिडकी खोलली ना तर एवढा आवाज येईल ना सिरियसली. जसा ऑलरेडी थोडा बहुत येत असेल पण तरी कमी आहे कम्पॅरेटिव्हली. तर काय झालं, मी पटापट सांगते की 25ला मी विचार केला होता की मी जाईन आणि 26ला पोहोचेन. आता तुम्ही म्हणाल उदयपूरच का, तर त्याचं रिझन हे आहे की मी खूप विचार केला की मी हम्पी जाईन, गोकर्णा जाईन, परत अजून कोणता विचार केला होता मी. हम्पी झालं, गोकर्ण झालं. पहिले तर मला इथे जायचं होतं, काय बोलतात त्याला, म्हणजे माझं असं खरं तर ना सांगू, मी प्लेस डिसाईड नव्हतं माझं, की माझं असं काहीच नव्हतं की मला हेच प्लेस बघायचं आहे, इथेच सोलो करायचं आहे. माझं हे फर्स्ट टाईम सोलो होतं, सो त्याच्यामुळे मी विचार केला होता की असं काहीतरी प्लेस पाहिजे जे थोडं बहुत सेफ असेल, कारण फर्स्ट टाईम चालली आहे मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की थोडं बहुत म्हणजे एकदम पण ते लांब नाही पाहिजे की ज्याचं म्हणजे बापरे मी तिथे अडकले तर मग काय होईल असं. जसं की मला खरं तर मेघालय जायचं होतं. मेघालय, मिझोरम साईड, मला नॉर्थ ईस्ट साईडला जायचं होतं. सो मला पण ते पॉसिबलच नाही झालं कारण की मी लास्ट मुमेंटपर्यंत थांबले. ठीक आहे, आता थांबले का, तर माझं असं प्लॅन होता की पहिले बघते जर संकेत येत असेल माझ्यासोबत तर वेल अँड गुड, पण त्याला सुट्टीच नाही भेटली एवढी जेवढी मला होती ऑलरेडी. सो त्याच्यामुळे तो नाही येऊ शकला. तर मग माझं असं झालं की ठीक आहे, आता जर तो नाही येत आहे तर मग मी जाते. मग त्याच्यानुसार मेघालय तर पॉसिबल नाही, कारण मुंबई ते मेघालय म्हणजे फक्त मला वाटतं फ्लाईटच पॉसिबल आहे, जे की खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होत्या आणि मला तेवढं वर्थ नाही वाटलं. फक्त येण्या जाण्यावर स्पेंड करणं एवढं वर्थ नाही वाटलं. आणि बरं झालं मी तिथे नाही गेले. त्याचं रिझन काय माहिती आहे, असं म्हणतात की यावेळेस इंडियामध्ये असा कोणताच प्लेस नाही राहिला जिथे गर्दीच नाही. कोणता पण घ्या तुम्ही, कोणता पण घ्या. आणि त्याच्यामुळे मी मग हम्पी ट्राय केलं. आणि ट्रेनचं तर म्हणजे विषयच नाही आहे की ट्रेन अवेलेबलच नव्हत्या. सो मग मी विचार केला की इथून असं कोणतं तरी बसने जे ॲक्सेसिबल आहे तिथे मला जायचं आहे. तर मग त्यानुसार मी बसचे ऑप्शन्स बघत होते. तर हम्पी एक होतं, गोकर्ण होतं. मला महाराष्ट्रात नव्हतं जायचं, मला स्टेटच बदलायचा होता, तर त्याच्यामुळे ते एक होतं. आणि उदयपूर एक निघालं बघायला गेलं तर. सो मला असं सांगण्यात आलं की हम्पीला खूपच गर्दी असते, म्हणजे नेहमी दरवर्षी. उदयपूरला एवढी नसते, असते पण एवढी नसते. म्हटलं ठीक आहे, द्या उदयपूरचं तिकीट. 25ला मी निघाले, 26ला मी पोहोचले. बसमध्ये गेले होते मी. सो माझी बसचा टाईम होता संध्याकाळचे 5:30ला. कुठून? वाशीवरून. ठीक आहे, नवी मुंबई वाशी. ती बस आली 8:15 वाजता काहीतरी ती बस आली. ठीक आहे, पण बरं झालं की मी तिथे जाऊन बसले नाही, कारण मी कंटिन्युअसली रेड बसवरून बुक केलं होतं. सो त्याच्यामुळे मला समजत होतं त्यांचं लोकेशन. पण मी एक गोष्ट सांगेन की रेड बस पण थोडंसं तुम्ही ना त्याच्यात जे लोकेशन दाखवतं ना ते खरं नसतं. कारण की मला 7:30 8:45ला दाखवलं होतं की तो व्यक्ती अजून त्या व्यक्तीला पोचायला म्हणजे 8:45पर्यंत होतील. ठीक आहे, त्या नशिबाने मी काय केलं, मध्ये घनसोली पडतं तिथे आम्ही असंच टाईमपास करत खात बसलो होतो. म्हटलं आता काय आरामात आहे. आणि घनसोलीवरून वाशी जर ट्रॅफिक नसेल तर 15-20 मिनटात पण जाता येतं, असं काय नाही. सो मग त्या हिशोबाने आम्ही होतो तिथे. पण अचानक काय झालं, 8ला 5 कमी, एक्झॅक्ट टाईम नाही आठवत मला. तर म्हणजे तिथे बस आली वाशीला आणि अचानक तो टाईम अपडेट झाला की ती बस आली आहे म्हणून. असं म्हणजे एवढी घाई झाली ना, एवढं ह्याने गाडी पळवली होती ना, सिरियसली विचारू नका म्हणजे. तर मग असं आहे. सो ते, आणि मध्ये मध्ये ड्रायव्हरला पण फोन करत होतो
तर मग तो पण काही एवढा रिस्पॉन्स सुरुवातीला नाही दिला, नंतर नाही दिला. मग त्याच्यामुळे काही कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं आहे. सो तसं मग मला ह्याने सोडलं, मग मी गेले. बस खूप सुंदर होती, खूप छान होती माझी बस. सो त्याच्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. एकच मिनिट, परत मी ब्रेक घेते. मला काहीतरी शोधायचं आहे जे मी शोधते, जे की मला भेटत नाही आहे. मला काय भांडायची आवाज करते पण बाई नाही मुलगी. तर मग आम्ही तिथे गेलो. तर त्यांनी संध्याकाळी जिथं ठेवलं होतं, म्हणजे उतरवलं होतं जेवणासाठी, तेवढी पथॅटिक जागा होती ना की जिथे मला काही खावंसंच वाटलं नाही. एवढं बेकार होतं ना ते. बस खूप छान होती, पण तो जागा जिथे थांबवायचा ना, मग मी काहीच नाही खाल्लं का. दुसऱ्या दिवशी म्हटलं चला सकाळी खाता येईल. तिथे पण बेकार जागा, बेकाराची एवढी की विचारू नका. मग मी पोहोचले जिथे मी 11ला पोचायला पाहिजे होतं, तिथे मी 1ला पोचले. कोण आलं मध्ये? कितीला पोचले? नाही रे, जाताना चालू आहे. तर मग मी तिथे पोचले आणि मी एक हॉस्टेल बुक करून ठेवलं होतं. सो मग मी तिथे उतरून मग तिथून मी त्या हॉस्टेलपर्यंत, जे की फक्त 15 मिनिटाच्या दुरीवर होतं, तिथे मी गेले. ठीक आहे, हे झालं नॉर्मल. हे तर सगळ्यांच्याच आयुष्यात होतं. आता ते हॉस्टेल जे होतं ना, ते खूप छान होतं, खूप मस्त होतं, खूप छान जागी पण होतं. छान जागी ॲज इन जिथून सगळं जवळ असेल. ठीक आहे, तिथपर्यंत मला थोडा बहुत अंदाज आला होता की बाबा म्हणजे गर्दी आहे थोडी बहुत ज्या रस्त्यातून मी जात होते. तर मला काय वाटलं की हे मार्केट एरिया आहे बहुतेक, सो इथे असेल गर्दी. अरे यार, नंतर मी तिकडे गेले दुपारी. मग मी फ्रेश वगैरे झाले. हॉस्टेलमध्ये मला गर्ल्सच्या रूममध्ये मी होते. आता तिथे पण जर तुम्ही तिथे गेलात ना, सिटी लाईट्स बाय मुसाफिर बाय सिटी लाईट्स आहे का, सिटी लाईट्स बाय मुसाफिर आहेत, जे काय असेल ते तुम्ही सर्च करू शकता. हॉस्टेल ते खूप छान हॉस्टेल आहे. त्यांचं तिकडे सर्विस पण खूप छान आहे आणि खूप स्वच्छ आहे आणि खूप चांगलं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुक केलं तर तुम्हाला ते खूप चीपर रेट्समध्ये पण भेटू शकतं. मला ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडलं नॉर्मल रेट्सप्रमाणे च्यापेक्षा, बिकॉज मी अचानक बुक केलं होतं. म्हणजे मला 25-26चं माझं चेक इन होतं, तर मी ते बुकच केलं होतं 23ला. सो ऑब्वियसली इयर एंड आहे, सो थोडं एक्सपेन्सिव्ह सगळे रेट्स असतात. ठीक आहे, तर मग तिथून मी निघाले. दुपारी मी गेले, पहिले विचार केला सिटी पॅलेस जाते. ठीक आहे, जे की माझ्या हॉस्टेलपासून हार्डली वॉकिंग 5 मिनटावर आहे. तर तिथे मी बघितलं यार खूपच गर्दी आहे आज. तर मला वाटलं की असेल ख्रिसमसचं असेल, दुपारचं असेल. तर मी दुसऱ्या दिवशी म्हटलं जाईन तिकडे. मी लेक पिचोला म्हणून आहे तिकडे गेले, जे की तिथून ऑलमोस्ट 1-1.25 किलोमीटरपर्यंत असेल. पण तिथे जाताना जी मला गर्दी दिसली, गाड्या दिसल्या, म्हटलं यार एवढं काय इथे, एवढं म्हणजे एवढी का गर्दी आहे. म्हणजे काही रस्त्यांवर तर चालायला पण जागा नव्हती. मग मी म्हटलं ठीक आहे. तिथे लेक पिचोरला जाऊन मला ॲक्च्युली अंदाज आला की काय गर्दी असते इकडे, म्हणजे काय गर्दी आहे. आणि मला तिथे थोडा मूडच गेला होता. कारण की मी उदयपूर ह्यासाठी चूज केलं होतं कारण तिथे थोडं शांती असेल. मला थोडं पीसफुल जागा पाहिजे होतं. जर मला एवढं गर्दीच पाहिजे असतं तर मी हम्पीच मग गेले असते ना. तर मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे. आणि तिथे माहिती आहे, जे बोटिंगसाठी तिकीटसाठी जी लाईन होती त्याला 2 तास लागणार होते. आणि 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त. आणि ते तिकीट भेटल्यानंतर पण जे बोटिंगमध्ये ॲक्च्युली तुम्ही बसता त्याला पण तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी तास एवढे लागणार होते. म्हणजे विचार करा तुम्ही केवढी गर्दी असते. आणि अजून एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की सनसेट होत आला. सनसेट बघण्यात कमी लोकांना इंटरेस्ट होता आणि त्याचे फोटो काढण्यात, त्याच्यासोबतचे फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे सनसेट जो पीसफुल आपण बोलतो, सनसेट कधी पण पीसफुल मस्त वाटतो, तो मला नाही भेटला. एनिवेज, मग तिथून मी आले वापस जगन्नाथ मंदिर. तिथून मी बराच वेळ तिकडे तिकडे असंच मी फिरत होते. म्हटलं कुठंतरी अशी जागा असेल जिथे गर्दी कमी असेल. नाही, येताना तर अजून गर्दी वाढली. रस्त्यावर चालायला जागा नाही, हॉर्नचा आवाज, गाड्या पाठवून बोलतात, काय म्हणजे काहीच कळत नव्हतं. मग तिथून मी आले तर मार्केट एरिया असंच फिरले, इकडे तिकडे बघितलं. मग त्याच्यानंतर मी जगदीश मंदिर जे आहे
तिथे मी गेले. तिथे पण मला थोडी लाईन लागली, पण एवढी नाही, कारण की थोडं इव्हनिंगचा टाईम होता म्हणून. मग मला असं सांगण्यात आलं होतं हॉस्टेलवर की बॉलिवूड पार्टी आहे त्या दिवशी 8ची. सो त्या हिशोबाने मी गेले. सॉरी जगदीश मंदिर मी तेव्हा नाही गेले हां, का तेव्हा पण खूप गर्दी होती, म्हणून मी पहिले हॉस्टेलला गेले. म्हटलं बघूया ह्यांचं काय पार्टी आहे ते. तिथे जाऊन थोडंसं म्हणजे त्यांची पार्टी जी होती ती तशी मला नको होती. म्हणजे ते ड्रिंक्स आणि स्मोक असं सगळं खूप हे येत होतं, धुवा जो मला खूप त्रास होतो त्याचा स्मेलचा. त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबले तिकडे आणि मग मी परत खाली आले. म्हणजे सर इथे दूध कुठे भेटतं का बघूया. तर तोपर्यंत माझी एक फ्रेंड तिथे बनली होती. तर मग आम्ही दोघी असंच खाली एक बोर घाट आहे तिकडे गेलो. तिथे पण सेम पीसफुल पाहिजे, पण नाही आहे पीसफुल. मग त्याच्यामुळे तिथून मग आम्ही दूध शोधलं जरा इकडे तिकडे कुठे आहे, ते भेटलं, ते पिलं. मग जगदीश टेम्पलला गेले. तिथे पण मस्त थोडंसं गर्दी भेटली, जास्त नाही, कारण की ऑलमोस्ट 10 वाजले होते, बंद होणार होतं ते त्या हिशोबाने. तर हा तिकडे चांगलं वाटलं. हे धुवा सगळा चपातीच्या तव्याचा आहे बरं का. आणि मग त्याच्यानंतर तो झाला डे 1. डे 2 ज्याच्यात मी 2-3 प्लेसेस, आता इथून खरं तर माझं ट्रॅव्हलिंग जे आहे ते एक टर्न घेतला. डे 2मध्ये काय झालं की मी उठले 7:30-8पर्यंत, पटापट निघाले. सिटी पॅलेसला म्हटलं लवकर जाऊ. एवढी मरणाची गर्दी ना तिकडे, एवढी गर्दी की काय बोलायचं. म्हणजे म्युझियमसाठी एक असतं 400 तिकीट आणि बाकी नॉर्मल वॉकसाठी वेगळं असतं, काहीतरी कमी आहे ते 100-150 का 50 काहीतरी असं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो मला वाटलं की लोक कशाला म्युझियमला एवढी नसेल गर्दी, बघितलं तिथे पण गर्दी. तर तेवढं गर्दी ना की मी हार्डली, एक तर ती लाईन खूप जास्त, मी आतच गेले 1-1.5 तासानंतर, एवढी लाईन होती. त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युली म्युझियमचा ॲक्सेस भेटला तोपर्यंत तेवढी गर्दी वाढली होती की आत गेल्यानंतर ना 5-10 मिनटात असं सफोकेशन फील झालं मला. आणि मग मी परत नाही जाऊ शकले आतमध्ये, कारण की मी थोडंसं दाखवेन येते कसं ते, एवढी गर्दी होती, हॉरेबल. मग तिथे मी विचार केला की यार मी काय करू. मग मी बाहेर येऊन बसले जरा सिटी पॅलेसच्या आणि असंच बघत होते इकडे तिकडे. तो पण व्ह्यू मी दाखवते तुम्हाला की कसा होता. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की चला आपण इथे तर बसून फायदा नाही, इथे तर खूपच गर्दी आहे, दुसरं काहीतरी प्लेस बघूया. आता कर्णी माताला पण सेम सिच्युएशन होती, जे की लेक पिचोलाच्या इथेच आहे. जर तुम्ही बघाल तर तिथे असं दिसतं. तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं कर्णी माता मी आता नाही जात. तर मी तिथून गेले. म्हटलं एक तिथे बायोलॉजिकल पार्क आहे, तर म्हटलं चला ते तरी करू आपण, ॲटलिस्ट तिथे तरी शांती असेल. पण माझं बॅड लक, मी तिथे गेले. तर तिथे गेल्यानंतर समजलं की त्याच्यातच मॉन्सून पॅलेस आहे, जे की प्लेस मला माहिती होतं, पण ते ह्याच्यातच आहे हे नव्हतं माहिती मला. म्हणजे बायोलॉजिकल पार्कमध्येच आहे, म्हणजे तिथेच तिकीट भेटतं हे नव्हतं माहिती मला. सो तिथे पण गर्दी. तिथे जेव्हा मी गेले ना, तुम्हाला माहिती आहे तिथे म्हणजे मला समजलं की हे काय आहे. कारण की त्या बायोलॉजिकल पार्कला नव्हती एवढी गर्दी ऑनेस्टली, पण त्या मॉन्सून पॅलेससाठी होती. बायोलॉजिकल पार्कमध्ये प्रत्येक ॲनिमल वैतागून लिटरली तिकडे तोंड करून कुठंतरी झोपून गेले होते. त्याचं रिझन हे होतं, खूपच वाढलं हे. एकच मिनिट हा मला खोलायला पाहिजे. त्याचं रिझन हे होतं की त्यांना पण वैताग आला होता. आणि त्या ॲनिमल्सला मला खूप वाईट वाटलं की यार हे लोक किती वैतागले, लोक कसं बिहेव करतात. लोक माहिती आहे तुम्हाला आवाज देत आहेत, आवाज काढत आहेत लाऊडस्पीकरवर, कायतरी म्हणजे वाघाला बोलवण्यासाठी वाघाचाच आवाज लाऊडस्पीकरवर लावतात, सो दॅट तो बघेल आमच्याकडे, झोपलेला उठेल आणि आमच्याकडे बघेल आणि आम्हाला एक फोटो भेटेल. बघण्यात इंटरेस्ट नाही आहे, फोटोमध्ये इंटरेस्ट आहे. सो ते एक मला थोडंसं खूप खूप वाईट वाटलं तिकडे. मग मी तिथे ना थोडंसं साईडला जाऊन बसले आणि विचार केला यार मी काय करू इथे आता. जर मी अजून 1-2 दिवस थांबले तर जेवढे मी लोकल्सशी बोलत होते ना तिथे, जे चहावाले वगैरे जे कोण असतात ते बोलायचे, ते बोलत होते एवढी गर्दी आम्ही पण कधी नाही बघितली. माहिती तिथे नेटवर्कचे इश्यू व्हायला लागले या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे इंटरनेटचे. सो ते बोलले अजून वाढणार आहे ही गर्दी, बोलतात अजून वाढणार आहे. तर मी म्हटलं अजून वाढणार तर मी काय करू इथे थांबून. आणि तिथे ना माझं हॉस्टेलचं 1च दिवसाचं बुकिंग होतं, कारण मी दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जाणार होते. पण मग ते पण मला विचार आला की जर मी ते थांबणारच नाही तर काय करू यार मी. मग मी विचार केला अजून आसपास मी कुठे जाऊ शकते. तर जोधपूर एक होतं प्लेस, पण माझी जस्ट फ्रेंड जी बनली होती ना
ती जोधपूरवरूनच आली होती. सो ती बोलली मत जाओ उधर भी बहुत भीड़ है. मग तिथून जैसलमेर विचार केला, ते पण नाही. त्याच्यामुळे मग मी 3 वाजता ना, नाही 3:30 वाजले होते. मी 6:30चं तिकीट काढलं. 3 वाजता तिथे होते, मी 6:30चं वापस यायचं तिकीट काढलं. आणि ती बस एवढी हॉरेबल भेटली ना मला, अजिबात सेफ नव्हती. लोक खूप खराब होती त्या बसमध्ये, कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हता ना तेव्हा, म्हणून मी ती बस बुक केली. पैसे खूप जास्त घेतले त्या बसने, ऑलमोस्ट 2200 रुपये घेतले होते, जे की अजिबात वर्थ नव्हते. त्या बसला 1200 तर 1000 पण ठीक आहे. एवढी बेकार बस भेटली ना मला ती, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी ती बुक केली. बस बेकार म्हणण्यापेक्षा लोक त्याच्यात खूप बेकार होती. खूप मला अनसेफ फील झालं थ्रू आउट द जर्नी. ठीक आहे, एक आठवण राहिली मला. तर हा, जर तुम्ही पण उदयपूर प्लॅन करत असाल ना, तर प्लीज 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 अशा वेळेस जाऊ नका. सगळं झालं तुझं? हां संकेत, कुठे चाललायस? आवाज नाही येतो तुझा. कामावर चाकरी करायला चालू. चाकरी? काय पसारा टाकलाय देवा. माझे पेपर डबा मी आज बाहेर काढतोय. एक्साइटेड आहात का तुम्ही? आता तो राहू दे, आता तो दुसरा घेऊन जा पटकन, तो लेट होईल. त्याच्यात एक भाजी पण थोडी राहिलेली आहे. ते तुला रात्रपर्यंत मी तुझ्यासाठीच ठेवणार आहे, ते बघत राह तू. जायला सुंदर वास. तेच म्हणा, तुझ्यासाठी ठेवते आता ते सगळं मी. लस तू चाकरी करायला चाललोय मी आता. चाकरी? चाकरी कधी येणारच? संध्याकाळी 8-8:30. मी लवकर येईन का तू? तूच लवकर. ओके. माझे चिप्स तू चोरलेस, लक्षात ठेव. तर तुझ्यावर उधार आहेत. हां, मला द्यायचे ते तुला. एक वस्तू उचलली का 3 मच्छर निघतात त्याच्याकडून. काय माहिती कुठून आले तेवढे, काय समजतच नाही आहे. तुझ्या प्रेमापोटी येतात ते लोक. ते तर आहे, मी पाळले त्यांना. अदा शर्मा एक मक्खी पाळते, मी मच्छर नाही पाळू शकत. ॲक्ट्रेस आहे, मला आवडते ती स्वतःच्याच दुनियेत असते. तुला ती आवडते, तिला तू आवडतेस का? नाही ना. खुश 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 असते, खुश खुश खुश. परफेक्ट लाईनसाठी झालेली आहे. आणि अशा प्रकारे तू लवकर निघ, टाइमपास करू नकोस. टाइमपास तू केलास. काय बोललास? माझ्या डायलॉग मला मारत जाऊ नकोस. चल सोडायला. अरे नको विंचरूस, ती तसा काय फरक पडत नाही, तू गाडीवर जाणारच. बाय. कॅमेऱ्यामधून बघून बाय बोलायचं का आता? हो. काय नवीन पद्धत सुरू केली. थांबा 1 मिनिट. अशा प्रकारे संकेत रोजीरोटी कमवायला जात आहे. दिहाडी वेजेस बेस्ड काम असतं त्याचं. अरे हा, ही तर निघून चालू आहे ना. तुला ब्लॉक कसा करणार तू? बरोबर, दुसरी चावी दे ना. ठीक आहे, चालेल. दे तुला. कुठे? माझ्या बॅगमध्ये. नशीब लवकर लक्षात आलं तुला. गाडी. अरे हा, उद्या सॅटर्डे आहे ना, मग ती दुसरी वाली गाडी नीट कर. समोरच तर आहे तसं है ना. कुठं राहतो? ते ना सांगायचं मला. माझं अवतार कसं झालंय यार. हे बघ, चावी ठेवली बघ. ह्याच्यावर नाव लिहिले संकेत. आणि याच्यावर लिहिलंय सीमा. हां, संकेत सीमाचं घेऊन जाणार, सीमा संकेतचं घेऊन जाणार, असं आमचं नाही, असं काय नाही. आम्ही आमचंच घेऊन जायचो, पण आज ती तिची गाडी. एक गप खोटाड्या, तसं नाही, ते चेंज करायचं आपल्याला. तू माझं घेऊन जायचं, मी तुझं घेऊन जाणार. काय बोलतोस? माझं लग्न झालंय, पण तुझं झालंय, माझं थोडी झालंय. पण मला पण कोण ओळखू शकतं माझ्या गळ्यात? काहीच नाही. ते दाखवू नकोस, म्हणजे कळेल आपण कुठे राहतो. आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो, बस समजलं, कळलं. अजून काय? आहे ग. साडे 9 वाजून गेलेत बरं का.
पुढे मागे होतोच ना, आयुष्य म्हटलं तर तडजोड आलीच. तुमचं सुंदर झाड. दरवेळेस मला शूज घ्यायला जातो आणि सीमाचे 2 नवीन शूज येतात. आता मी माझ्यासाठी फॉर्मल शूज घ्यायला गेलो तर सीमाचा हा शूज आहे. काल माझ्यासाठी कॅज्युअल शूज घ्यायला गेल्यासाठी सीमाचा हा शूज आला. माझे शूज तर आलेच नाहीये. अरे पण कशाला पाहिजे तुला? मला आहेत ना, बस झालं ना. तुला काय करायचं? बिचाऱ्या संकेतचे शूजचा हालत बघा. एवढा गरीब असतो संकेत. हे फाटलेले शूज आहेत, हे क्रिकेटचे शूज पण फाटलेले. पण आता घालतोयस ना चांगले. क्रिकेटचे मी तुला बोलले काल पुमामध्ये आपण जात होतो तर घे, तू नाही ऐकलंस. तुला नाही परवडणार, EMI पण नाही परवडणार. जॉर्डनचे नाही घेत आहे की ते परवडणार नाही असं बोलतोस. जॉर्डनचेच असतात ना महान. हो, अगदी. बाय.